जय शिव शंभु शिव शंकराय हर हर भोलेनाथ शंभो हर हर महादेव। जय शिव शंभु शिव शिव शंकराय हर हर भोलेनाथ। जय शिव शंभु। नमस्कार मंडळी, आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप खास आहे, कारण आज आहे नागपंचमी आणि त्याचसोबत श्रावण महिन्यातला पहिला सोमवार। सह्याद्रीच्या कुशीत आपल्या गावाकडच्या वातावरणात हा पवित्र दिवस कसा साजरा केला जातो, नागदेवतेची पूजा कशी केली जाते आणि पहिल्या श्रावण सोमवारानिमित्त महादेवाच्या मंदिरातलं वातावरण कसं असतं, हे सगळं आज आपण माझ्या कॅमेऱ्यातून अनुभवणार आहोत। तर मंडळी, चला मग हर हर महादेव आणि नागदेवतेला नमन करून सुरुवात करूया आजच्या या खास ब्लॉगची। नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे 1 वाजलेत। मंडळी, आज आहे नागपंचमी, तर सर्वांना माझ्याकडून नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मंडळी, सह्याद्रीच्या कुशीमध्ये आपल्या डांगणामध्ये आपल्या गावाकडे पारंपरिक पद्धतीने नागपंचमीचा हा दिवस आपण आपल्या कॅमेऱ्यामधून अनुभवणार आहोत। तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा। आज काय झालं आहे मंडळी, आजचं वातावरण ना जरा वेगळंच आहे। आज सकाळपासून म्हणजे रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय गावाकडे। सकाळपासून पण पाऊस रेग्युलर चालू होता। आता वाजलेत 1, दुपारचे 1 वाजलेत। आता पाऊस जरा थडकला आहे आणि मी घराच्या बाहेर निघालो आहे, कारण का तुम्हाला तर माहिती आहे घरात बसून व्हिडिओ होत नाही, त्यासाठी घराच्या बाहेर निघावं लागतं आहे। पण विषय असा झाला आहे की मुसळधार पाऊस पडत होता सकाळपासून, त्यामुळे घरातच होतो। आता पाऊस जरा थडकला आहे, तर त्यामुळे आपण घराच्या बाहेर निघालो आहे सह्याद्रीच्या पायथ्याशी, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आपलं वारंगुशी गाव। आणि या वारंगुशी गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि तिथं शिवपिंड पण आहे, तर तिथं आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहे। चला, व्हिडिओ कंटिन्यू करा, जाऊया थेट। मंडळी, समोर सह्याद्री दिसते आणि मंडळी सकाळपासून पाऊस पडतोय आणि आता ऊन पडलाय। खूप आनंद झालाय, कारण का घराच्या बाहेर आलोय, रोडवरती आलोय। हे बघा, घराच्या बाहेर निघालो, रोडवरती आलोय आणि ऊन पडलाय, एकदम भारी वाटलं नाही का, एकच नंबर। आपली कटिंग पण वाढली, जरा केस पण वाढले, तर आपल्याला कटिंग पण करायचे, पण आज नाही, आता उद्या करू। हे बघा, आणि पाऊस उघडल्यानंतर वातावरण दाखवतो तुम्हाला। बघा, हे बघा ना भाई, समोर सह्याद्री आहे, धुक्याने झाकलेली सह्याद्री आहे, एकदम ओके मध्ये एकदम वातावरण झालंय बघा। आणि आता आमच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी या डांगणामध्ये मॅक्झिमम 95% भात लागवड झालेली। फक्त जे हे ओढ्याची जे वावरत ना, त्याची भात लागवड बाकी आहे, ते पण एवढ्या 15 वाड्यामध्ये ती भात लागवड होऊन जाईल, काय विषय नाही। चला, व्हिडिओ कंटिन्यू करा। अरे बापरे, क्लोजअप शूट। मला पण घ्या का, पाया पडतो।
दिवस जय शिव शंभु शिव शंकराय हर हर भोलेनाथ शंभो हर हर महादेव जय शिव शंभु शिव शिव शंकराय हर हर भोलेनाथ जय शिव शंभो मंडळींनो फायनली दर्शन झालं आणि आता शेंडी स्टेशन निघालोय. चला जाऊया. हा बाय 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 बाय. चलो अभि शेंडला जायचंय. व्हिडिओ कंटिन्यू करा. जाऊया शेंडला. शेंडला जाऊया. भाई झुकते मला झुकवतोय. मंडळींनो दर्शन घेतलं आणि फाटेवरती आलोय. आपण जाणार आता सह्याद्रीच्या पायथ्याशी. सह्याद्रीच्या कुशेमध्ये एक सुंदर महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयाला भेट द्या जाणार आहे. तिथं आपल्या मित्राचं ॲडमिशन आहे. हे बघा याचं ॲडमिशन आहे तिथं जाणार आहे आपण. चला तुम्हाला दाखवतो. सह्याद्रीच्या कुशीत एकदम सुंदर असं महाविद्यालय ते तुम्हाला दाखवतो. चला आता डायरेक्ट क्लोजअप शूट दाखवतो. क्लोजअप काय आपण त्या महाविद्यालयामध्ये जाणार आहे. चलो. हो हाय गाईज. चलो चलो. पण आता कॉलेजमध्ये एंट्री करतोय. हे बघा हे एंट्री गेट आहे. आता निसर्गाने नटलेलं निसर्गाच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं हे सुंदर असं महाविद्यालय. हे सुंदर असं ग्राउंड दिसतंय बघा. क्रिकेटची मायानगरी म्हणून ओळखला जातोय. आणि हे मी ऐक ना मी माझा एक्झाम स्वतः भरायचो. मला म्हणलं असं मी भरून दिला असतो. झालं का बरं? नाही कसं दिसतं म्हणजे अरे गावाकडचं माणसं त्याला काय होत नाही. अरे काय नाही रे विषय राहत. गावाकडची माणसं आपण शेतकरी माणसं ती मातीतली माणसं ती. बरोबर आहे का नाही? तू झालं काम? हां ओके मध्ये. हां एकदम. आम्ही जातो आता. चला चला आता आज जाऊया आपण. हॅलो 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 हॅलो. पहिला सेमिस्टर सेकंड याच्यामध्ये तुम्हाला ना याच्यामध्ये काय फरक वाटते पण सांगा. किती सुंदर असं महाविद्यालय आहे. किती मोठं झालं ना भाऊ माणूस तरी. तुझी जशी बळबळ होती ना तशी माझी बळबळ आहे. हे विषय असं कुमारी 700 ते फॉर्म भरायला ना माझ्याकडे तयार. माझे एकदम सुंदर अक्षर आहेत माहिती आहे. 767 खरंच हे असे वागले अक्षर नाहीत माझे. माझी अक्षर लिपी खूप सुंदर आहे वैभव. मी मास्टर माइंड केलेलं आहे याच्यामध्ये. मी कॉलेजच्या मागच्या साईडला आलो आहे आणि मागं सह्याद्री दिसते बघा. आणि कसं वॉटरफॉल आले बघा. कारण का काल आणि सकाळपासून मुसळधार पाऊस पडतो. आता पाऊस थडकला आहे त्यामुळे हे वॉटरफॉल दिसतात बघा. छोटे मिनी वॉटरफॉल दिसतात. एकदम सुंदर असा नजारा दिसतोय. आणि हे बघा हे कॉलेज आहे. आणि हे कॉलेजचं इथं हे ग्राउंड आहे, मैदान आहे. क्रिकेटची मायानगरी म्हणून ओळखलं जातं हे ग्राउंड. आमचं भंडारदऱ्याची आन बान शान म्हणून ओळखलं जातं आहे. कारण का या ग्राउंडवरती मोठमोठाले सामने होतात.
मॅचेस होतात. हे बघा एकदम सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे सुंदर असं ग्राउंड आहे. आणि ह्या ग्राउंडवरती मार्च महिन्यापासून एकदम सुंदर अशा मॅची खेळल्या जातात. क्रिकेटचा महासंग्राम रंगतो या ग्राउंडवरती, म्हणून हे ग्राउंड क्रिकेटची मायानगरी म्हणून ओळखला जातोय. इकडं कॉलेजच्या मागे छोटे मिनी वॉटरफॉल दिसतात सह्याद्री पर्वत रांगेवर. आणि हे इथं कॉलेज आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एकदम सुंदर असं महाविद्यालय. हे बघा किती निसर्गाने नटलेलं असं हे महाविद्यालय, एकदम भारी दिसतंय. वेगळा नंबर तो आहे का? आता तुझाच नंबर आहे ना? ओके, बराच टाईम झाला येऊन ना. म्हणजे ना फायनली 3:30 वाजलेत आणि आपलं काम झालं कॉलेजवरचं. आता निघालो आम्ही. हे बघा पण विषय असा झाला आहे की आमचं काम झालं आणि पाऊस आला आहे बघा. म्हणजे काय करावं आणि काय नाही असा विषय झाला आहे बघा. आम्ही इथं निघालतो आता. मी जरा डबल इथं लपायला आलो आहे कॉलेजमध्ये, कारण का पाऊस तर आला आहे आणि आपल्याला भिजायचं नाही. आपण काय पुस्तक आणला नाही, छत्रीस घेऊन आलो आहे. हे बघा किती पाऊस आला आहे. काय व्हायचं गे राव, काय समजत नाही नक्की हे काय आहे. मला कमेंट नक्की सांगा बरं का. हे काय आहे बघा. हे चल 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 लवकर चाल भाऊ, पाऊस वाढला आता. फास्ट फास्ट डायरेक्ट इमाईन चालू कर आणि डायरेक्ट उडव हा का गाडी. इमाईनमध्ये उडव. कॉलेजवरून माठेवर आलो आता. डायरेक्ट आका भिजत गेले बघा. फुल बॅक कर. डायरेक्ट भिजून गेलो. आका भिजून गेलो. ड्रायव्हर तर डायरेक्ट भिजून गेलाय. ड्रायव्हर नाही भिजून गेला, डायरेक्ट आका भिजून गेला ड्रायव्हर. फेमस वडापाव यावंच लागते. आहे ना वडापाव आज? खा ना. आज नाही हो. मंडळींनो दर्शन घेतल्यानंतर शेंडला गेलो. शेंडीवरून आल्यावर फाट्यावरती थोडा वडापाव खाला आणि आत्ता घरी आलो आहे. 4:15 झालेत आणि पाऊस थडकला होता, डबल चालू झाला आहे. आणि जरा भिजलो पण, कारण का विषय असा झाला आहे बुजगावना नेलं नव्हता आपण, म्हणजे रेनकोट नेलं नव्हता आणि गाडीवरती गेलो होतो ना कॉलेजला, तर त्याच्यामुळं मग जरा भिजलो पण आहे. आता ना थेट घरी जातो, जरा गरम पाण्यानं हातपाय धुतो, फ्रेश होतो म्हणजे, आणि चहाचा जुगाड करावा लागेल. कारण का थंडी वाजते, चहाचा जुगाड तर करावाच लागणार आहे. 5-5:30 वाजता चहा पिऊ. चला आता घरी जातो. मंडळींनो संध्याकाळचे 5:30 झालेत. घरी आल्याच्या नंतर फ्रेश झालो आणि मस्त कपडे चेंज केले, जर्किंग घातलं, थंडी वाजते ना त्यामुळं. नाही बघा चहा, गरमागरम चहा, वाफा फुटल्या डायरेक्ट. आहे बघा. हा खूप दिवसानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला चहा पिताना दाखवतोय, पण भाई सुरकी मारल्याशिवाय चहाचा आनंद नाही. एकच नंबर. मंडळींनो मस्त जेवण झालं आणि निवांत बसलो आता खुर्चीवरती. 8:30 वाजलं. तर मंडळी आजचा होता असा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.